सूक्ष्म रूप धरि सिंहनिका विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहार रामचंद्र के काज सवारे लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि उर लाए रघुपति किन्नी बहुत बढ़ाए तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम रोजस गावे हस कर श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित ऐसा जप कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कह सके कहाते तुम ओमकार सुग्रीव किन्ना राम मिलाय राजपद दीन्ना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जान जुग सहस्र योजन पर भानु लीलोताहि मधुर बल जान प्रभु मुद्रिका में मुख माहि जगति नाहि गए अचरज नाहि दुर्गम काज जगत के लेते सुगम अनुग्रह तुम्हारे थे राम तुम्हारे तुम रखवारे हो जन आज्ञा बिनु पैसा सब सुगल है तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते काम भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीर संकट में हनुमान छुड़ावे मन क्रम वचन सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजे और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे भाषा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरे हनुमत से सर्व सुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलवीर जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव की नाथी जो सत बार पाठ कर कोई छूटे बंदी महासुख होय जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी तुलसीदास सदा है चेहरा कीजय नाथ हृदय महाडेरा कीजय नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरणा मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसव सुख भोग श्यावर रामचंद्र की हनुमान की उमापति महादेव की जय बोलो सब संतन की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय। नेहमी सारखं गणपतीचं कुलदेवतेचं स्मरण करून आपण सुरुवात करू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते कैलासराना शिवचंद्रमौळी फणेन्द्रमाता भ्रुकुटीधराळे कारुण्य सिंधो भवदुःखहारे तुझवीर शंभो मजकोनतारी सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैले मल्लिकार्जुनं उज्जयिन्यां महाकाल ओंकार
शिवशङ्करं सेतुबन्धे रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदार कृष्णे सन्तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातःपठे नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः सदा सर्वदा योगदुःखा घडावा जय कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता रघुनायका मागणे सियाता ध्यायेन् मल्हारिदेवं कनकगिरिनिभं माळसा भूषिताङ्गं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधगुणगणैः सेव्यमानं कृतार्थे युक्ताङ्घ्रि दैत्यमूर्ध्ने डमरुविलसितं नैषचरणाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वजनपरिवृतं नित्यमोङ्कारगम्यम् आज कथेचा चौथा दिवस. काल आपण काय पाहिलंय ते पाहू, त्याच्यानंतर आपण पुढे चालू. पुढच्या वेळेस जर कथा झाली तर ती आपल्याला स्पर्धा ठेवावं लागेल की काय कोणाच्या लक्षात आहे का नाही ते कालच. ते काय स्मार्ट सुनबाई काय असतं असं प्रकार कोणाच्या लक्षात आहे नाही ते ठेवावं लागेल पुढच्या वेळेला. काल आपण पाहिलं की बेलपत्राचं महत्व, बेलफळाचं महत्व आपण काल पाहिलं. रुद्राक्ष किती प्रकारचे असतात, रुद्राक्षाचं काय महत्व आहे ते आपण पाहिलं. आणि आपण विद्येश्वर संहितेला तिथे विराम देऊन आपण पुढे रुद्र संहितेकडे आपण पुढे वळालो. तर रुद्र संहितेमध्ये आपण पाहिलं की बाबा नारदाला तपश्चर्याचा गर्व झाला. आपल्या गुरूंनी आपल्या पालकांनी आपल्याला जे सांगितलं ते आपण नियमाने पालन करावं म्हणजे पुढे काही आपल्याला अडचण येत नाही. तर आपण नारदाला गर्व झाला, नारदाला विवाह करण्याची इच्छा झाली, नारदाला वानरमुख प्राप्त झालं आणि त्यांनी त्या ठिकाणी श्राप दिला. जे शिवाचे दूत त्या रक्षणासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे पाठवले होते, त्यांना सुद्धा त्यांचे अपशब्द बोलले गेले. कारण रागात एकदा माणूस काही बोलून जातो पण त्याचे परिणाम नंतर खूप वाईट होतात. त्या दोघांनाही त्यांनी श्राप दिला आणि नंतर त्यांनी त्याचं मुख पाहिलं, त्यांना पश्चाताप झाला. अशा प्रकारे आपण काल इथपर्यंत आलो होतो. आता आपल्याला पुढे जायचं. पुढे काय झालं, नारद कुठे गेले, नारदांना काय वाटलं, असं आपण पुढे आज बघू. थोडा आवाज कमी कर ना. मोबाईल द्यावर तुझे तू उठून कर पटकन. नाही तिकडून नका करू काका. तुझं उठून वाटलं. नारदाला या सगळ्या गोष्टींचा हे झाला, पश्चाताप व्हायच्या वेळेस त्यांना असं वाटलं की आपल्या गुरुने आपल्यासाठी असं काय केलं, आपल्याला तर आपण चांगलं स्वरूप मागितलं होतं आणि गुरुने असं काय केलं आपल्याशी, म्हणून त्यांना पश्चाताप झाला आणि ते त्या ठिकाणी गुरुकडे निघाले. पण कोणी आपलं जे चांगलं असेल त्याच्याकरताच ते आपल्याला देतात, हे लक्षात ठेवा. देवाला जे आपल्याला द्यायचं, जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच तो आपल्याला देणार. जर आपल्यासाठी जर ते चांगलं नसेल तर ते आपल्याला मिळणार नाही. आपल्याला पुष्कळ वाटतं आपल्याकडे असं असावं तसं असावं, पण त्याचा जर आपल्याला काही उपयोग नसला तर ते आपल्यापर्यंत येतच नाही आणि गुरु महाराज म्हणा किंवा हे आपल्यापर्यंत येऊच देत नाही. तर नारायणाची अशी इच्छा होती की बाबा याचा काही विवाह ह्या मार्गातून हा जाणारा नाही, याने फक्त प्रपंच करू नये अशी भगवंताची इच्छा होती. पण नारदाला शिवाने मोहित केल्यामुळं त्याला ती इच्छा झाली विवाह करण्याची.
आणि नंतर त्या सगळ्या याच्यातून ते नारायणाजवळ निघाले आणि नारायणाला सुद्धा अपशब्द त्या ठिकाणी ते बोलू लागले, किंवा तुम्ही खूप वाईट आहात, मला विवाह करण्याची इच्छा झाली होती, तुम्ही ती पूर्ण केली नाही, आणि तुम्ही आपण मोहिनी राजाची कथा मागच्या वेळेस ऐकली, तुम्ही मोहिनी राज रूप सुद्धा घेऊन तुम्ही काय केलं, राक्षसांना फसवलं, देवांना सुद्धा तुम्ही केलं. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही सगळ्यांना दूर ठेवून तुम्ही तुमचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. आणि गुरु काही वेळेला महान असतात की बाबा खूप जरी त्रास असला, यातना असल्या तरी त्याचा शिष्य म्हणा, त्याच्या जवळचा जो आहे तो शांततेने ऐकून घेतो. नारायण त्यांच्याशी काहीच बोलले नाही. ते म्हणायला लागले की बाबा तुम्हाला रुद्राने अधिकार दिलाय, त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय, आणि महेश्वराने सुद्धा तुम्हाला ही मोकळीक दिलेली म्हणून तुम्ही याचा गैरफायदा घेतात. जर समुद्र मंथनाच्या वेळेस जे पहिल्यांदाच विष त्याच्यातून निघालं होतं, कालकूट नावाचं जे विष त्याच्यातून निघालं होतं, ते महादेवाने प्राशन केलं, आणि ते जर पिले नसते तर आपण कोणीच जिवंत राहिलो नसतो. अशा प्रकारे नाना प्रकारचं ते त्यांना सांगू लागले. तर गर्वाचा भाग असा एक आहे त्याच्यामध्ये की महादेवाच्या गळ्यामध्ये सर्प नेहमी आहे, आपल्याला माहिती आहे. तर महादेवाने ज्या वेळेला विष प्राशन केलं होतं त्यावेळेला त्यांच्या गळ्यातला जो सर्प आहे तर त्या सर्पाला सुद्धा गर्व झाला की बाबा मी यांच्या गळ्यात आहे म्हणून ते एवढं विष पचवू शकले. म्हणजे हा गर्वाचा भाग झाला, किंवा मी जर नसतो त्यांनी एवढं विष पचवू शकले नसते. तर असं त्यांना गर्व झाला. गर्व झाल्यामुळे हे शिवाला समजलं आता प्रभूला काय मनामध्ये चांगले विचार वाईट विचार करणारा आणि प्रभूला न समजणं असं काहीच नाही. तर प्रभूने काय केले की त्याला गळ्यातून लगेच काढून टाकलं, कारण त्याला गर्व निर्माण झाला. गर्व निर्माण झाल्यावर तर गर्व कुठेतरी नाश करावा असं एक हे आहे, किंवा त्याचे ते गर्वाचं हे झालं पाहिजे. मग काढून टाकल्यावर त्याला वाईट वाटलं, कारण आपण खूप एखाद्या मोठ्या व्यक्तीजवळ असतो आणि एकदम जर आपल्याला त्याने बाजूला केलं तर आपल्यालाही वाईट वाटतं. म्हणून आपले जळगावच्या जवळ पद्मालय म्हणून गणपतीचं ठिकाण आहे. तर तिथे डाव्या आणि उजव्या सोंडेचा गणपती एकाच ठिकाणी आहे, त्याचं पद्मालय असं नाव आहे जळगावकडे जाताना. तर त्या ठिकाणी हा सर्प पडला शिवाच्या गळ्यातून काढून टाकल्याच्या नंतर. मग आता असं कसं काय झालं, मी पुन्हा शिवाच्या गळ्यापर्यंत कसा जाऊ, मला शिवाचं सानिध्य किंवा शिवाच्या जवळ मी कसा जाईल, ह्या सगळ्या विचारात तो त्या ठिकाणी राहिला. आणि मग त्याला काहीतरी उपरती झाली. मग गणेशाची त्यांनी सेवा केली, गणपतीची सेवा केली, आणि गणपतीच्या सेवेच्या माध्यमातून त्याला पुन्हा तो आशीर्वाद मिळाला, गणपतीची तू उपासना कर. आणि गणपतीच्या उपासनेच्या माध्यमातून त्याला पुन्हा ते पद पुन्हा त्या प्राप्त झालं, आणि तो पुन्हा शिवाच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी राहू लागला. तर असा गर्व शिवा त्या सर्पाला झाल्यामुळं तो पुन्हा त्या ठिकाणी पृथ्वी तलावर आला, पुन्हा शिवाच्या जवळ गेला. म्हणून लीलता ही सतत आपल्यामध्ये असली पाहिजे. नारद म्हणाले तुम्ही जर त्या शिवाने जर विष पिलं नसतं तर तुमचंही काही खरं नव्हतं. अशा प्रकारे ते नाना प्रकारे त्यांना बोलू लागले, आणि नारायण ते ऐकून घेऊ लागले. नारायण काहीच बोलले नाही, आणि बोलण्या रागाच्या भरामध्ये ते बोलून गेले किंवा तुम्हाला सुद्धा स्त्री वियोग घडल. ह्या नारदाच्या ह्या शापामुळे रामायण घडलं सगळं. आपण जे रामायण ऐकतो हे नारदाच्या शापामुळे हे सगळं रामायण घडलं. तुम्हाला सुद्धा स्त्री योग भोगावं लागेल. तर असं त्यांनी त्यांना श्राप दिला. त्याच्यानंतर ते म्हणे बाबा मला जसं तुम्ही मुख दिलं, वानराचं मुख तुम्ही मला दिलं, आणि खालचा देह सगळा मानवी देह होता, अशा प्रकारच्याच व्यक्तींकडून तुम्हाला मदत घेऊनच मग तुमच्या पत्नीची सुटका तुम्हाला करता येईल. म्हणजे हनुमंताचा अवतार झाला. हनुमंताचे सहकारी जे होते तर ते त्यांच्या माध्यमातून रामायणात आपल्याला सगळ्यांना कथा ती माहिती आहे की हनुमंत त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सीतेला त्या ठिकाणी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सीतेला रावणाच्या तिथून त्यांनी वापस आणलं.
तर हा एवढं रामायण घडायचं कारण हे की नारदाचा जो श्राप होता त्या श्रापाच्या कारणामुळं एवढं हे रामायण घडलं. तुम्हाला सुद्धा स्त्री विरह सहन करावं लागेल, कारण तुम्ही मला, मी विवाह करण्याची इच्छा असताना तुम्ही मला विवाह करू दिला नाही आणि मला सुद्धा तुम्ही स्त्री विरह तुम्ही करायला लावला. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा ज्या वेळेला तुमचे वेगवेगळे अवतार होतील त्या एका अवतारात तुम्हाला हा भाग त्या ठिकाणी तुम्हाला स्वीकारावा लागेल. परमेश्वर काहीच बोलले नाही, परमेश्वर ऐकून घेऊ लागले. ते जे जे बोलतील ते ते त्या ठिकाणी ऐकून घेऊ लागले. आणि जसं एक मनुष्य शांत होतो किंवा राग त्याच्या मनातला निघून जातो, तर तसे एकदम त्या नारदाच्या मनामध्ये झालं आणि त्याला एकदम वाईट वाटलं. आपण आपल्या गुरु ज्यांना आपण मानतो, नारायण नारायण आपण सतत नामस्मरण करतो, तर आपण हे काय बोलून गेलो, आपल्याकडून चुकलं. तर ते क्षमा मागायला लागले आणि मी तुम्हाला जो शाप दिला तो नाहीसा करा, अशा प्रकारे ते त्यांना सांगायला लागले. म्हणजे बाबा एकदम बोलले गेल्यावर ते काही पुन्हा वापस घेता येत नसतं. तू जे बोलला ते बोलला, आता ते काही शब्द वापस घेता येत नाही. तर मारलेलं कधीतरी भरून निघतं, पण शब्द हे असं आहे, जीभ हे शस्त्र आहे. तुम्ही जे बोलताल ते एखाद्याच्या जर मनावर लागलं तर ते तुम्ही किती धुण्याचा प्रयत्न केला तर ते निघत नाही. शरीरावर एखादी जखम झाली तर ती पुन्हा कालांतराने भरल्या जाते आणि चांगलं होतं. पण शब्द हे शस्त्र आहेत, जपून वापरले पाहिजे. आपण कोणाशी बोलताना, काही म्हणताना जर आपल्याकडून एखादा चुकीचा शब्द, जर मित्र असो, आपल्या घरची मंडळी असो, कोणी असो, सहकारी असो, ज्या ठिकाणी आपल्याला पटलं नाही त्या ठिकाणी 2 मिनिटं तुम्ही स्तब्ध बसा, बोलू नका. पण शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरले पाहिजे. पुष्कळ वेळेस मुलं ऐकत नाही, तर आपल्याला असं वाटतं की हे असं काय, आपलं काय ऐकत नाही. आपल्या काळात तर असं होतं, यांना सगळ्या सुविधा आहे तरी हे ऐकत नाही. तरी त्यांच्याशी सुद्धा तुम्ही प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. शब्द असे खूप कटू असे शब्द बोलले तर त्यांच्या मनाला ते लागतील. म्हणून शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरले पाहिजे. पण नारद मुनी बोलून गेले. पुन्हा ते भगवंताला म्हणाले, बाबा तुम्ही आता कसं काय करता, मी तर बोलून गेलो. ते म्हणे तू काही याच्यातून बाहेर येऊ शकत नाही, तू जे बोलला ते बोलला म्हणे आणि ते होणार. अशा प्रकारे ते बोलू लागले. त्याला नाना प्रकारच्या दुःख झालं, यातना झालं, किंवा मी खूप मोठं पापी आहे, माझ्याकडून पाप घडलं, मी तुम्हाला बोलून गेलो, मी तुम्हाला बोलायला नव्हतं पाहिजे. अशा प्रकारे ते त्यांची विनवणी करू लागले की मी खूप मोठा पाप या ठिकाणी केलेला आहे. भगवंत त्याला म्हणतात, नारदा तू दुःख काही करू नको, तू माझा अतिप्रिय आणि माझ्या जवळचा आहे तू, त्याच्यामुळं तू काही जरी बोलला मला तर मला त्याचं काही वाईट वाटणार नाही. तर इथेच गुरुची महानता लक्षात येते, किंवा गुरु किती महान असला पाहिजे की तो काही जरी बोलला तरी त्यावेळेला आपण रागात येऊन किंवा त्याच्याशी चिडून बोलण्यापेक्षा आपण तो काय म्हणतो ते ऐकून घ्यावं शांततेने. त्याचा राग ज्या वेळेला शांतता होईल त्यावेळेला आपण त्या गोष्टी त्यांच्याशी बोलाव्या. बोलून गेले, काहीतरी प्रायश्चित्त तर करावंच लागेल ना. चूक झाली, बोलले गेले, बोलल्याचं प्रायश्चित्त काहीतरी करावं लागेल. मग त्यांनी सांगितलं की बाबा आता काय करू, तुम्ही सांगा मला, किंवा मी याच्यातून कसं मुक्त होईल, तुम्ही या सगळ्या गोष्टी मला सांगा. म्हणे तू काय कर आता, म्हणे तू शिवाची उपासना कर, महादेवाची तू उपासना कर, म्हणे की या माध्यमातून तू या सगळ्या दोषातून तू मुक्त होशील. मग नारद म्हणे बाबा कसं काय करू, मला तर काहीच माहित नाही, मी नारायण नारायण याच्याशिवाय आजपर्यंत काहीच म्हणलं नाही. म्हणे तू नाम मंत्राचा जप कर, पंचाक्षरी मंत्राचा जप कर, किंवा सहस्र नामावली जी आहे शिवाची त्या सहस्र नामावलीचा तू जप कर. अशा प्रकारे त्यांनी उपदेश केला. पूजा अर्चा कर, तुला जे यथा योग्य वाटेल ते तू त्या ठिकाणी शिवाला अर्पण कर. तर ठीक आहे बाबा, पण आता माझ्याकडून तर ते चूक होऊन गेली, मी तर काही करू शकत नाही. अशा प्रकारे त्याचं वारंवार मनाला तो खात राहिला आणि त्या ठिकाणून निघाला. तो निघाल्याच्या नंतर शिव शिव हे शिवाचं नामस्मरण तो करत सतत चालला. कारण शिवनाम हे असं आहे की तुमच्या सगळ्या पापांचं भस्म करून टाकतं. शिवेती नाम दावाग्ने महापातकी
नासायात् सत्यं सत्यं न संशयः. शिवनाम असं एक प्रकारचं आहे की सगळ्या पापाचं ते दहन करतं. अग्नी जसा कुठे लागला तर ते सगळं दहन करून टाकतो, जाळून टाकतो, तशा प्रकारचं आहे. पातकान म्हणजे पर्वता एवढं जरी तुमचं पातक असलं तर शिवनामाने ते भस्म होऊन जातं, नष्ट होतं, यात काहीच संशय नाही, हे निश्चितच सत्य आहे. शिवनाम तरीं प्राप्य संसाराति अंतरिते संसार मूल पापानि तेषां नश्यन्ते संशयाः. संसार मूल भूतानां पातकानां महामुने शिवनाम कुठारेण विनाशो जायते ध्रुवम्. शिवनाम असं आहे की आपल्याला ह्या संसारातून ते आपल्याला तारून नेतं. आणि एखादं वृक्ष वाढलं, पहिल्या दिवशी आपण शिवाची जी विचार आपण केला की एखादी जास्त वाढ झाली तर शिवाचं काम काय की ते नष्ट करणे, नाहीसे करणे किंवा समतोलता राखणे. जसं एखादं झाड वाढलं की आपण काय करतो की त्याला समतोलता त्या ठिकाणी त्याची निर्माण करतो. जे जास्त वाढलेले त्याची आपण कटिंग करून त्याला काटछाट करून ते आपण त्याला व्यवस्थित करून देतो. अशा प्रकारे शिवनामाचा प्रताप त्या ठिकाणी त्यांना सांगितला. म्हणजे आता मी कुठे जाऊ, काय करू, मला काहीच माहिती नाही. अशा प्रकारे ते तिथून निघाले. आणि निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी संसाराच्या बंधनात ते काही अडकलेले नव्हते. शिव शिव करीत ते त्या ठिकाणून निघाले. आणि लांब अनेक तीर्थांचं विचारण करता करता ज्या ठिकाणी शिवाचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी शिव राहतात, ज्या ठिकाणी पिंड आहे, शिव आहे, त्या ठिकाणी ते असे भ्रमण करीत तीर्थयात्रा करीत चालले. तर काय करावं बाबा, कुठे जावं, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकल्प त्या ठिकाणी येऊ लागले. त्यांनी सहस्रनामाचं सुद्धा शिवाचं गायन केलं. भगवंताची निरंतर त्यांनी सेवा केली. शिवस्मरण करत ते त्या ठिकाणी निघाले. नारायण सुद्धा त्या ठिकाणी अंतर्धान झाले. इति रुद्र संहितायां चतुर्थोऽध्याय गुणः. त्या ठिकाणी शिव हरी अंतर्धान झाले. नारद त्या ठिकाणून निघाले. चालता चालता त्यांनी ज्या 2 गणांविषयी ते बोलले होते किंवा तुम्हाला राक्षसी जन्म घ्यावा लागत, ते 2 गण त्या ठिकाणी भेटले. आणि त्यांनी पाहिले की आता नारदाचा राग शांत झालेला आहे, मग आपण त्यांच्याशी बोलावं. म्हणून ते त्या ठिकाणी त्यांच्या समोर गेले, त्यांना वंदन केलं. म्हणाले आम्हीच तुमच्या सोबत त्या ठिकाणी होतो, पण आम्हाला शिवाने तुमच्या मदतीसाठीच पाठवलं होतं की बाबा तुमच्यावर जर काही प्रसंग आला तर आम्ही तुम्हाला झाकून घ्यावं किंवा झाकून या ठिकाणी आणावं. या प्रसंगाकरताच त्यांनी आम्हाला तुमच्या सोबत पाठवलं होतं. आम्हाला तुमची निंदा करण्याची काहीच इच्छा नव्हती. अशा प्रकारे ते त्यांना सांगायला लागले. पण बाबा मी तर बोलून गेलो, तुम्हाला तर शाप दिलेला आहे, शापापासून मुक्ती होणं थोडस मुश्किलच आहे. अशा प्रकारे ते बोलू लागले. आणि बोलल्याच्या नंतर बाबा आता कसं काय मुक्त व्हावं. आणि श्रीमतीच्या त्या विवाहाचा प्रसंग त्या ठिकाणी त्यांनी आठवून बाबा नारदाशी काही आपण जास्त बोलू नये. अशा प्रकारे त्या विनय भावनेने ते, कारण शब्दाने शब्द वाढत असतात, तर विनय भावनेने ते त्या ठिकाणी उभे राहिले. आणि म्हणाले बाबा पहा तुम्हाला काय याच्यातून आम्हाला मुक्त करता येईल तर असं तुम्ही पहा. बरोबर ठीक आहे, आपण प्रयत्न काहीतरी करू. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी राग शांत झाल्याच्या नंतर बाबा तुम्हाला तुम्ही शाप दिलेला आहे आणि तुम्ही विश्रवा नावाचे जे ऋषी आहे, विश्रवा म्हणजे कोण, रावणाचे वडील, आणि कैकसा म्हणजे रावणाची आई, म्हणजे ही रावणाची आई, आणि त्यांच्या पोटी तुम्ही रावण आणि कुंभकर्ण हे 2 जण तुम्ही जन्म घेताल. आणि विष्णूच्या हस्तेच तुमचा मोक्ष होईल आणि विष्णूच्या हस्तेच तुम्हाला
त्या ठिकाणी विष्णूच्या स्वरूपात जो अवतार त्या ठिकाणी होईल त्या अवतारातच तुम्हाला मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होईल. त्या ठिकाणून निघाले. काही अंतर चालून गेल्याच्या नंतर मग त्यांना वाटले की बाबा काय करावं, म्हणून काशीला त्या ठिकाणी गेले. काशीला शिवाचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी वासच आहे. शिवाला काशी खूप आवडते, म्हणजे शिवाची राजधानी म्हणले तरी चालेल काशी. तर शिवाला काशी आवडते. त्या ठिकाणी गेले. मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अनेक स्तोत्रांनी अनेक याच्याने त्यांनी शिवाची स्तुती केली, भक्ती मार्गाने ज्ञान मार्गाने. कारण हा सतत फिरणारा ग्रह असतो, याच्याजवळ कशाचा पैसा आला किंवा कशाचं काय आलं, दान धर्म जरी करायचं तर याच्याजवळ काहीच नाही. आता तुम्हाला मी मागे सांगितलं बा आपण नाही करू शकत हरकत नाही, पण ज्या मार्गाने आपण उपासना करू शकतो तो मार्ग आपण अवलंबावा. मग त्यांनी ध्यान मार्गाने त्यांना जसं जमल भजन पूजन करून त्या ठिकाणी त्यांनी शिवाची उपासना केली आणि शिवाच्या उपासनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी शिव उपासना करून शिवाचा आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त करून घेतला. विधिविधान युक्त त्यांनी पूजा केली. नंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवाने त्यांना विचारले की बाबा तुला मी सांगितलं होतं की तुझ्या गुरुनी किंवा शिवानी तुला सांगितलं होतं की तू ह्या गोष्टीचा उच्चार कुठे करू नको, या गोष्टीचा उच्चार कुठे करू नको, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं. मग तू सगळ्यांना काय सांगत सुटला, त्याच्यामुळे हा सगळा प्रकार तुला पाहावा लागला आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीतून तुला जावं लागलं. मग ते म्हणे ठीक आहे, आता मला तुम्ही ब्रह्मदेव म्हणजे त्यांचे पिता, म्हणजे आता तुम्ही मला शिवायची सगळी कथा सांगा म्हणे. आता किंवा त्यांचं तत्व काय, ते कसे काय प्रकट झाले, त्यांचा विवाह कसा झाला, त्यांनी गृहस्थ आश्रम कसा स्वीकारला, कार्तिकेय स्वामींचा जन्म कसा झाला, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगा. अशा प्रकारे त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली. इति रुद्र संहितायां पंचमोऽध्याय गूढः. जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया. जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया. मैं पूजा करने आया हूँ, मैं तुम्हें मनाने आया हूँ. मैं पूजा करने आया हूँ, मैं तुम्हें मनाने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ. मेरे हाथ में जल का लोटा है, मैं तुम्हें चढ़ाने आया हूँ. मेरे हाथ में जल का लोटा है, मैं तुम्हें चढ़ाने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ. मैं पूजा करने आया हूँ, मैं तुम्हें मनाने आया हूँ. मैं पूजा करने आया हूँ, मैं तुम्हें मनाने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ. मेरे हाथ में गोपी चंदन है, मैं तुम्हें लगाने आया हूँ. मेरे हाथ में गोपी चंदन है, मैं तुम्हें लगाने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने
शंकर मैं पूजा करने आया हूँ। जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ। मैं पूजा करने आया हूँ, मैं आशीष मांगने आया हूँ। मैं पूजा करने आया हूँ, मैं आशीष मांगने आया हूँ। जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ। जरा डमरू बजाओ शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ। पूजा करने आया हूँ, मैं पूजा करने आया हूँ। पार्वती हरे हर हर महादेव। अशा प्रकारे अशा प्रकारे नाना विविध आपण भजनाच्या माध्यमातून शिवाची पूजा केली, तशीच पूजा नारदाने केली असावी किंवा आपल्यापेक्षाही श्रेष्ठ प्रमाणात त्यांनी पूजा त्या ठिकाणी केलेली असावी. गुरूंचे उपकार, गुरु आपल्यावर कशा प्रकारे त्या ठिकाणी लक्ष देऊन असतो किंवा कशा प्रकारे आपल्यावर तो लक्ष देतो. म्हणजे नारदाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्या स्वतः त्यांनी 2 दूत त्या ठिकाणी त्यांनी पाठवले होते. गुरूंच्या साठी त्यांना दोघांना शाप मिळाला, शापामुळे त्यांना त्रासही भोगावा लागला, पण उपशाप म्हणजे त्यांना पुन्हा रामाच्या हातानेच मरण यावं अशा प्रकारे त्यांना मिळालं. तर कथा अशी आलेली आहे की सायनदेव नावाचा एक विद्यार्थी त्या ठिकाणी होता. तो गुरु महाराजांची, दत्त महाराजांची नियमित सेवा करायचा. दत्त महाराज म्हणले, बाबा सेवा करणं काही सोपी गोष्ट नाही, खूप अवघड गोष्ट आहे. कारण मी कुठेही राहतो, जंगलात असतो, कधी कुठं घरी असतो, कुठं मठात असतो, तर तुला हे काही जमणार नाही. नाही नाही म्हणजे बाबा मी करू शकतो, तुम्ही काही काळजी करू नका, म्हणजे मी तुमच्या सोबत सतत राहील, तुम्ही काही काळजी करू नका. मग संगमावर दत्त महाराज असताना सुसाट्याचा वारा त्या ठिकाणी सुरुवात झाला. खूप जोरात वारा सुरुवात झाला. ते म्हणे, बाबा आपल्याला इथे अंधार आहे, आता काहीतरी तुला करावं लागेल, उजेडाची काहीतरी व्यवस्था तुला करावं लागेल म्हणे. तर बरं म्हणे, बाबा मी मठात जाऊन काहीतरी घेऊन येतो, आपल्याला उजेड व्हायला. बरं बरं म्हणे, तू मठात जाशील म्हणे, पण आजूबाजूला पाहू नको बरं का म्हणे, सरळ तू सरळ निघ आणि सरळ वापस ये. म्हणलं बरं महाराज काय हरकत नाही म्हणे. गेला, सरळ गेला आणि मठातून त्याने अग्नीसाठी काही कोळसे म्हणा किंवा काय त्यावेळेला जे उपलब्ध असेल ते त्याने घेतलं आणि तो निघाला. जसं जसं वीज चमकली की थोडसा उजेड पडायचा, रस्ता दिसायचा, पुढे चालायचा, रस्ता दिसायचा, पुढे चालायचा. थोडा जवळ जवळ गेल्यावर त्याला असं वाटलं, वा आपल्या गुरुने असं का बरं सांगितलं, तुम्ही आजूबाजूला पाहू नका, काय कारण असेल म्हणून त्याच्या सांगण्यावर. तर जवळ गेला, पाहत होत अजासर 2 त्याचे बरोबर नाग त्याच्या सोबत चालत होते आणि तो घाबरला एकदम. त्यांना पाहिला, घाबरल्याच्या नंतर तो जोरजोरात पळत सुटला आणि पळत सुटल्या समोर पाहत होतो दत्तप्रभू त्या ठिकाणी दैदिप्यमान त्या ठिकाणी अशी दिवे वगैरे लावलेले आणि तिथे बसलेले. त्या ठिकाणी हा गेला, तिथे गेला, महाराजांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावर ते जे 2 सर्प होते त्या सर्पांनी सुद्धा दत्त महाराजांना नमस्कार केला आणि ते निघून गेले. म्हणे, बाबा तुम्ही असं का बरं केलं, माझ्यासोबत त्यांना का बरं पाठवलं. तर तुझ्या रक्षणासाठी म्हणून मी त्यांना तुझ्या सोबत पाठवलं होतं म्हणे. बाबा असं दुसरं काहीच नाही. जसं शिवाने नारदांच्या रक्षणासाठी ते 2 दूत पाठवले होते, तसंच म्हणजे प्रभू आपल्यावर, प्रभूचं किती लक्ष असतं की कोणी ना कोणीतरी आपल्या मदतीसाठी ते त्या ठिकाणी आपल्या उभं करतात आणि आपलं कार्य त्या ठिकाणी सरळपणे त्या ठिकाणी आपल्याकडून पार पाडून घेतात. आपल्याला पुढे जायचंय. सृष्टीची रचना कशी झाली,
सृष्टी कशी तयार झाली याविषयी आपण आता बोलतोय, किंवा सृष्टी कशी तयार झाली. ब्रह्माला त्या ठिकाणी प्रश्न विचारला नारदानी, किंवा आम्हाला तुम्ही सगळं सांगा. त्यावेळेला ब्रह्म सांगायला लागले, किंवा तू लोकांच्या कामना समजण्यासाठी किंवा लोकांना हे सगळं काय आहे, गुपित आहे हे समजण्यासाठी तू जो प्रश्न विचारला तो अत्यंत सुंदर प्रश्न. आणि पूर्वी सृष्टी काय होती? पूर्वी सृष्टी सगळी अंधकारमय होती. सूर्य नव्हता, चंद्र नव्हता, अन्य ग्रह काहीच नव्हते त्या ठिकाणी. पृथ्वी नव्हती, पाणी नव्हतं, काहीच त्या ठिकाणी नव्हतं. पण हे काही नसताना सुद्धा शिव त्या ठिकाणी होते असं या कथेमध्ये त्यांनी सांगितलं. काही जरी असलं तरी शिव हे अजन्म, म्हणजे त्यांना ते कधीच न संपणारे, म्हणजे असे शिव त्या ठिकाणी होते. सगळीकडे अंधार पसरलेला होता. आणि सत नाम असं एक सतत ऐकू त्या ठिकाणी यायचं. आणि कालांतराने त्यांनी पाहिले की बाबा काय आहे, तर शिवाच्या देहापासून एक दैदिप्यमान त्या ठिकाणी एक स्त्री रूप मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाली. आणि ती मूर्ती प्रकट झाल्याच्या नंतर ती त्या ठिकाणी दोघ जण राहू लागले. त्या ठिकाणी बाकी काहीच नव्हतं. मग त्या अंबिका स्वरूपाची त्या ठिकाणी अष्टभुजाची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. बऱ्याच जणांचे कुलदेवता आहे, अष्टभुजा देवी म्हणतात ते. तर तिची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. आणि उत्पत्ती झाल्याच्या नंतर शिव त्या ठिकाणी आपल्या आपल्या आनंदात त्या ठिकाणी मग्न, सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, अनंत, परमानंद अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप त्या ठिकाणी ते आनंद मग्न त्या ठिकाणी राहत असताना पुष्कळसा काळ त्यांचा त्या ठिकाणी आनंदात गेला. त्यांच्या स्वरूपाचं या ठिकाणी वारंवार वर्णन केलेलं आहे की बाबा त्यांचं स्वरूप कसं होतं, शिव कसे होते, त्यांच्या मस्तकावर गंगा होती. त्याच्यानंतर अशा प्रकारचं स्वरूप त्यांचं वर्णन नेहमी करण्यात येत आहे. आणि दोघे त्या ठिकाणी मग काशीची उत्पत्ती कशी झाली तिकडे आपण आता चाललोय. आणि दोघ जण त्या ठिकाणी विचारत असताना पार्वतीच्या म्हणजे त्या अंबिकेच्या मनात आले की बाबा आपण दोघच काय हे करायचं, तर काहीतरी सृष्टीची उत्पत्ती तुम्ही करा. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न टाकला. आणि स्त्रीने सांगितल्यावर मग मालकाला ऐकावंच लागतं, नाही ऐकून काही धकत नाही. तर बरं म्हणे बाबा. मग काशीला त्या ठिकाणी दोघ जण असताना काशीमध्ये ते राहायला लागले. काशीचं मूळ नाव काय? सुरुवातीला आनंदवन. आनंदवन असे काशीचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर अविमुक्त असे हे दोन नाव पहिले काशीचे, आनंदवन आणि अविमुक्त. आणि त्याच्यानंतर आता आपण काशी म्हणतो, म्हणजे काशीचं आता आपल्याला परिपाठ जो आहे तो काशीचं, काशी आपण त्याला असं म्हणतो. पुष्कळसा काळ त्यांचं त्या ठिकाणी गेला. पण अंबिकेचं म्हणणं जो कोणीतरी तुम्ही अजून निर्माण करायला, म्हणजे आपण दोघच काय कुठं ह्या ठिकाणी हिंडायचं, म्हणून तुम्ही कशाची तरी या ठिकाणी उत्पत्ती करा आणि ते सुद्धा आपल्या सोबत राहतील. अशा प्रकारे तुम्ही काहीतरी नियोजन करा. बर म्हणल्याच्या नंतर मग प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक देवतेपासून वेगवेगळी उत्पत्ती झाली अशी कथा आहे. आता आपण ही शिवकथा वाचतो तर शिवकथेमध्ये शिवापासून ब्रह्मा विष्णूची उत्पत्ती झालेली अशी आख्यायिका आहे. विष्णू पुराण जर आपण वाचलं तर विष्णू पुराणामध्ये विष्णूपासून या दोघांची उत्पत्ती झालेली आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पुढे कथेमध्ये येईल की ब्रह्मापासून शिवाची पुन्हा उत्पत्ती झालेली अशी पुढे कथा आहे आपली येईल. तर त्या काशीत ते राहत असताना शिव काय करायला लागले, आपल्या जसं मळ आपण काढतो तसं अमृत ते आपल्या शरीरावर लावायला लागले. तर शरीरावर लावता लावता काय झालं, त्याच्यातून एक पुरुष प्रकट झाला. आणि तो पुरुष प्रकट झाल्याच्या नंतर तो इतका सुंदर आणि दैदिप्यमान होता की म्हणजे त्याची काही बरोबरीच करू शकत नाही. इंद्रनील माणिक समान अंग, दिव्य अंग, खूपच सुंदर होतं. रेशमी पितांबर धारण केलेलं अशा प्रकारे तो त्या ठिकाणी अवतरित झाला. प्रचंड भुजा असलेला खूपच सुंदर बलदंड त्या ठिकाणी तो प्रकट झाला. आणि प्रकट झाल्याच्या नंतर त्यांनी विष्णूला त्या ठिकाणी त्या महेश्वराने त्याला विचारलं, बाबा वा वा सुंदर, तो बाबा आता
तुम्ही मला प्रगट तर केलं, पण माझं नाव काय म्हण, नाव काय म्हणलं ते म्हणे तुझं नाव विष्णू आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. विष्णू नाव त्यांनी ठेवलं. आणि ज्या ज्या शिष्याला, ज्या ज्या व्यक्तीला तुझे जे जे नाव गोड वाटेल म्हणे त्या नावाने ते तुला हाका मारतील, अशी तुझे 1000 नावं राहतील अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि आता ठीक आहे म्हणे बाबा, तुम्ही माझी उत्पत्ती केली, मी काय करू? तू तपश्चर्या कर. आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये सुद्धा पहा, आपल्याला बऱ्याच वेळेस लक्षात येतं की आपण जर एखादी अडचण आपण कोणासमोर सांगितली किंवा मला असं अडचण, आपण पुरोहिताकडे गेलो होतो म्हणून तुम्ही जप करा, नामस्मरण करा. योगाचार्याकडे गेलो होतो म्हणून तुम्ही योगासन करा. अजून डॉक्टरकडे गेलो होतो तो म्हणून तुम्ही अमुक अमुक औषध घ्या, अमुक तेल लावा, तमुक तेल लावा. अशा प्रकारे नाना प्रकारचे पर्याय आपल्याला लोक सांगतात. फक्त आपलं दुःख समजायचं बस, त्याला एक विषय असतो की तो लगेच 4 प्रकारचे औषध गोळ्या आपल्याला सांगून हात वाकडा करा, नाकाला हात लावा, कानाला हात लावा, अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय तो आपल्याला सांगायला सुरुवात करतो. आता शिवाला काय आवडत होतं, म्हणजे खऱ्या गुरुकडे जाणं गरजेचं आहे की ज्याला जो आपलं खरं मार्गदर्शन करू शकत. कारण अर्धवट शिकलेले किंवा काहीतरी त्यांनी एखादं औषध घेतलेलं असतं, तो म्हणतो तुम्ही पण हेच घ्या, तुम्हाला बरं वाटत. पण महादेवाला काय आवडत होतं, महादेवाला उपासना आवडत होती. उपासना असल्यामुळं काय झालं, त्यांनी नारायणाला सांगितलं किंवा तुम्ही सुद्धा काय करा की तपश्चर्या करा, ध्यान धारणा तुम्ही करा, मग त्याच्यातून आपण पुढे पाहू काय करता येईल तसं. असं त्यांनी त्यांना सांगितलं. बाबा त्यांचं ते वाक्य ऐकून त्यांनी निघाले, त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि श्वासाद्वारे, शिवाच्या श्वासाद्वारे त्यांना वेदाची महती कळाली, वेद त्यांना कळाले. आणि वेद कळाल्याच्या नंतर अच्युत, म्हणजे आपण विष्णूचे नाव आहे अच्युत, त्या नावाने त्यांना हाका मारली. म्हणजे ते एक नाव त्या ठिकाणी शिवाने त्यांना दिलं. वेदाची महती त्यांना सांगितली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तपश्चर्या करायला तुम्ही चालले ना, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. विष्णू तपश्चर्या करायला लागले. तपश्चर्या करण्यामध्ये ते इतके मग्न होऊन गेले की पूर्ण त्यांच्या शरीरातून जलधारा निघायला लागल्या. जलधारा निघायला लागल्या, सगळीकडे सगळं जलमय झालं, कुठेच काही शिल्लक राहिले नाही. पूर्वी सगळं जलमय होतं असं बऱ्याच वेळेस आपल्या ऐकण्यात येतं. तर विष्णूच्या त्या शरीरातून नाना प्रकारच्या जलधारा त्या ठिकाणी निघायला लागल्या. तर त्यावेळेस काय नाव पडलं, नारायण. म्हणजे पाण्याला, म्हणजे जलावर जो राहतो त्याला नार असं म्हणतात. मग ते नारायण म्हणजे तिसरं नाव त्या ठिकाणी पडलं. आणि आपण श्लोक म्हणतोच नेहमी, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. अशा प्रकारे नारायण त्या ठिकाणी मग पाणी निर्माण झालं. मग शेषावर त्यांनी त्या ठिकाणी शय्या करून नारायण भगवंत त्या ठिकाणी पाण्यातच राहायला लागले. असा बराचसा काळ त्या ठिकाणी गेला, पाण्यामध्येच ते त्या ठिकाणी राहायला लागले. नारायणापासून मग नाना प्रकारची त्या ठिकाणी उत्पत्ती त्या ठिकाणी व्हायला लागली. प्रकृतीचं त्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागले. आणि तत्वांची संख्या त्या ठिकाणी, तत्व त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागलं. 24 प्रकारचे तत्व त्या ठिकाणी ग्रहण केले. आणि नारायण त्या शिवाच्याच आज्ञेने त्या जलामध्ये त्या ठिकाणी वास करू लागले. कारण ते एकटेच होते, कोणीच नव्हते त्यांच्या सोबत, त्याच्यामुळे ते एकटेच त्या ठिकाणी राहू लागले. इति रुद्र संहितायां षष्ठोऽध्याय गूढा. नारायणच घ्या, नारायणच पांडुरंगाचं
माझी बहीण तुम्ही म्हणा आम्ही सांगते तुम्हाला म्हणा ना कोणी घ्यायचं बटन चालू करा चालू आहे तुमच्या माईकचा आवाज कमी केला मला नव्हता चालू करा मग जम करा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय हरि गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हरि जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः पार्वती पते हर हर महादेव असे बरेच वर्ष नारायणाने तपश्चर्या केली आणि शेषशाही त्या ठिकाणी सापडलं रिलॅक्स होतं Thank you.
नारायणाने अशी बऱ्याच वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याच्या नंतर काय झालं की शिवाच्याच आज्ञेने शिवाच्या डाव्या भागातून ब्रह्माची उत्पत्ती झाली. आपण बऱ्याच वेळेस पाहतो की ब्रह्मदेव कमळामध्ये बसलेले आहे आणि विष्णूच्या नाभीतून कमळ त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर शिवाच्याच आज्ञेने म्हणा, शिवाच्या महतीने म्हणा की एक उत्तम प्रकारचं कमळ नारायणाच्या नाभीतून म्हणजे बेंबीच्या ठिकाणून ते निर्माण झालं. ते इतकं सुंदर होतं की त्याची म्हणजे उपमाच आपल्याला कशाला देता येणार नाही. म्हणजे करोडो कमळ जरी त्या ठिकाणी ठेवले तरी त्याचे काय त्याचं स्वरूपच आपल्याला सांगता येणार नाही. सूर्यासारखं प्रकाशमान ते त्या ठिकाणी होतं. आणि महेश्वराच्या डाव्या भागापासून, डाव्या अंगापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवाला त्यांनी लगेच त्या कमळावर नेऊन बसवलं. कांगारू नावाचा जो प्राणी आहे पहा, तर त्याला ज्या वेळेला पिल्लू किंवा हे होतं तर ते जर स्वतः चालत जर येऊन त्या पिशवीमध्ये जर बसलं तर असं समजायचं की हे खूप सशक्त आहे किंवा हे जगू शकतं. अशा प्रकारे म्हणजे महादेवाने त्यांना सरळच त्या कमळावर नेऊन बसवलं. आणि आपण कलियुगात आता काय करतोय की त्या मुलांना जीव लावून त्यांच्याशी इतकं त्यांच्यावर प्रेम इतका हे करतोय की त्यांना आपण खरं काय किंवा तो सशक्त होतोय का नाही याच्याकडे आपलं लक्षच नाही. आणि इतक्या सुविधा त्या मुलांना उपलब्ध झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ते इतकी कमकुवत होत चालले दिवसेंदिवस. तर ब्रह्मदेवाला त्यांनी असंच त्या ठिकाणी उचलून त्या ठिकाणी त्यांनी कमळावर त्या ठिकाणी बसवलं. कमळावर बसवल्याच्या नंतर ब्रह्मदेव आजूबाजूला पाहायला लागले. आजूबाजूला पाहायला लागल्यावर त्यांना वाटलं कोण आहे, आपले आई वडील कोण आहे, काय काही समजायचंच काम नाही. कारण एकदमच आपण एकदम प्रगट झालो आणि इथे येऊन बसलो. कोण आपले आई वडील आहेत, काय काही समजायचं कामच नाही. तर एक श्लोक असा आलेला आहे, कधी जन्मले ब्रह्म सांगेल कोण, पिता माये शोधा त्याची व्यरतशील, असे आद्यनांत ज्याचे स्वरूप, अनंता साधू परब्रह्म रूप. त्याचे आई वडील कोण आहेत, काय काही कशाचं त्याला ते काही थांब पत्ता लागेना. किंवा आपला जन्म तर झालाय, आपण इथे तर आलोय, कमळावर बसलो, कोण आपले आई वडील आहेत काय आपल्याला काही समजायचं कामच नाही. अशा प्रकारे ते विचार करू लागले. आणि अशा विचार करत असताना पाहिलं आजूबाजूला किंवा आपण या कमळावर बसलेलो आहोत. कमळावर बसलेलं असताना त्यांनी खाली वाकून पाहिलं. कमळाच्या खाली जिथून कमळ उगवलेलं असतं ती दांडी त्यांनी कमळाची पाहिली. इथे तरी आपले आई वडील असतील म्हणून त्यांनी विचार केला. कमळावर बसून त्याने हजारो वर्ष तपश्चर्या केली. आज तरी आपल्या आई वडिलांचा पत्ता लागेल, नंतर तरी लागेल, पण तो काही पत्ता लागला नाही. पण त्यावेळेला काही प्रसाधन किंवा असे काही हे नव्हते. किंवा लगेच बातमी दिली, पत्र पाठवलं, फोन केला तर आपण कुठं आहे ते पत्ता लागेल असा काही विषय नव्हता. अनंत वर्ष तपश्चर्या केली. मग नंतर ते कमळाच्या खाली त्या ठिकाणी कमळाची जी दांडी म्हणता येईल त्याला, त्याच्यातून ते खाली उतरलं. खाली उतरल्याच्या नंतर त्यांनी खूप खोलपर्यंत जाऊन पाहिले की बाबा आता तरी आपल्याला पत्ता लागेल, नंतर तरी पत्ता लागेल, पण पत्ता लागायचं काही कामच नाही. मग पुन्हा वर आले कमळावर. कमळावर येऊन बसल्याच्या नंतर त्यांनी पाहिले की बाबा नंतर त्यांना आकाशवाणी झाली. आता जसं आपल्याला पटकन मोबाईल येतो किंवा मी इथे आहे, मी तिथे आहे,
तर ती आकाशवाणी झाली. आता हा मोबाईलचा शोध आपण म्हणतो आधुनिक लागला किंवा हे झालं, तर पूर्वीच्या लोकांनाही माहिती नव्हतं, अशातला भाग नसावा. कारण अंतर्ज्ञानाने हे जे लोक समजून घेत होते, तर बहुतेक हाच काहीतरी प्रकार असावा. पण त्यांनी जास्त पुढे तो आणला नाही, कारण की त्याच्यामुळे समाजाचं नुकसान होणार होतं हे त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे त्यांनी पुढे तो आणला नाही. आपण आता घरोघर पाहतोय की मुलांच्या हातात मोबाईल, ते गेम असंच प्रकार आहे. त्यांना आपण पुष्कळ जरी समजून सांगितलं तरी ते त्यांच्या काही लक्षात एक प्रकारचं ते व्यसन लागल्यासारखा प्रकार तो आहे. तर ऋषी मुनींना हा काही अभ्यास नव्हता का? हा अभ्यास त्यांना निश्चितच असला पाहिजे. पण त्यांनी ते ज्या गोष्टी आपल्या कामाच्या नाही त्या गोष्टी त्यांनी पुढे आणल्याच नाही. का आणल्या नाही? किंवा त्याच्यामुळे काहीतरी त्रासदायक किंवा अपप्रचार किंवा नुकसान होईल म्हणून त्यांनी त्या गोष्टी पुढे आणल्याच नाही. त्यांनी त्या तिथल्या तिथेच त्या गोष्टी ठेवल्या. आकाशवाणी झाली की तुम्ही तपश्चर्या करा. तपश्चर्या करा म्हणल्यावर त्यांनी ब्रह्मदेवानी बाबा आकाशवाणी झाली, कोणी सांगितलं काही समजायला पत्ताच नाही. कारण त्याच्यावर काही नाव आलं नाही, काही गाव आलं नाही, कुठल्या काही प्रकारचा नंबर आला नाही. पण आकाशवाणी झाली, तुम्ही तप करा. तप करा म्हणल्यावर त्यांनी तप करायला सुरुवात केली. 12 वर्षापर्यंत त्यांनी तपश्चर्या केली. मग त्या ठिकाणी विष्णू भगवंत त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगटले आणि विष्णू भगवंताच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी ब्रह्मदेवासमोर प्रगट झालं. आणि त्यांनी पाहिलं नारायणाला किंवा हा व्यक्ती कोण आपल्या समोर आला, कोण आहे, आपण याच्यासाठी तपश्चर्या केली होती का, म्हणजे काहीच माहितीच नाही. किंवा यांच्यासाठी तपश्चर्या केली का नाही केली काही ते समजायचं कामच नाही. आणि आपण मागे सुरुवातीच्याच प्रकरणामध्ये पाहिले की दोघांचा वाद झाला किंवा तुम्ही कोण श्रेष्ठ आहे, तुम्ही श्रेष्ठ आहे का मी श्रेष्ठ आहे, अशा प्रकारच्या दोघांचा त्या ठिकाणी वाद झाला. आणि वाद झाल्याच्या नंतर त्याच्यामधून एक स्तंभ त्या ठिकाणी निर्माण झाला. आपण सुरुवातीलाच एकदम पाहिलं की त्या ठिकाणी ते स्तंभ निर्माण झाला आणि स्तंभामधून ओम ओम असा ध्वनी त्या ठिकाणी यायला लागला. आणि दोघांनी एकाने खाली जाऊन पाहिले, एकाने वर जाऊन पाहिले की बाबा हे कुठपर्यंत काय, खालपर्यंत एक वरपर्यंत, सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार केला. पण ते काही त्याचा थांग पत्ता लागला नाही. मग त्या दोघांनी त्या ठिकाणी त्यांना मान्य केले की बाबा आहे काहीतरी याच्यामध्ये आहे बरं का, कारण हे आपल्याला वरही सापडत नाही खाली सापडत नाही, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी आहे बाबा. अशा प्रकारे त्यांनी विचार केला आणि त्याच्यातून सतत ओंकारचा ध्वनी सतत त्या ठिकाणी यायला लागला. आणि त्या ओंकारच्या ध्वनीमध्ये त्यांनी पाहिलं खालपासून वरपर्यंत त्यांनी पाहिलं. त्यांना ते काही मान्य होईना की बाबा हा कोण आहे काय आहे, अशा प्रकारे त्यांनी काही विचार केलाच नाही. आणि मग शेवटी काय केलं, आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ भेटलं तर मग आपण शेवटी काय करतो, बाबा जाऊ द्या कोणतरी हा आपल्यापेक्षा उच्च श्रेष्ठ हा दिसतो. एखाद्या वेळेला कुठं वाद झाला आणि वादामध्ये काय होतं की आपण खूप जोरजोरात बोलायला सुरुवात करतो आणि मग त्याचं जर समजा प्रभुत्व आपल्यापेक्षा जास्त दिसलं मग आपण आज जाऊ दे भाऊ कशाला वाद करतो, द्या सोबत, अशा प्रकारचं त्यांनी सोडून दिलं ते सगळं. तर त्या ओंकाराचा जो ध्वनी त्या ठिकाणी येत होता, तर भगवद्गीतेमध्ये त्या ओंकाराविषयी छान सांगितलेलं आहे. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरोध्य च मूर्धातायात्मनः प्राणमास्थितो योगी धारणम्. इंद्रिय रूपी देहाचा, आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारची इंद्रिय आपले त्या ठिकाणी आहेत. सर्व द्वार बंद करून मनामध्ये एक आपण ध्वनी त्या ठिकाणी आपण एक प्रकारचं त्या ठिकाणी निर्माण करून आपल्या मस्तकाला आपण शांतता त्या ठिकाणी देऊ शकतो. ओम इत्येकारं ब्रह्मं ह्यारण्मामनुस्मरं यः प्रयाति त्यजन्देहं स यान्ति परमां गतिम्. ओम हे एकाक्षर आहे. ब्रह्माचा उच्चार करीत
माझे स्मरण करीत जो देह सोडतो, म्हणजे ओंकाराचा जर जप तुम्ही करत देह सोडला तर तो निश्चितच भगवंताला प्राप्त होतो. अशा प्रकारे ओमचा त्यांनी भगवद्गीतेमध्ये उल्लेख केला आहे. ज्ञानेश्वरांना सुद्धा ओंकारामध्ये गणपती सापडलेला आहे. ओंकार चरणायुगलम ओंकार उदरम विशालम मकार महामंडलम मस्तकाकारे. ज्ञानेश्वरांनी ओंकाराची त्या ठिकाणी गणपतीचं स्वरूप त्यांना सापडलं. अ म्हणजे काय? पद्मासन घातलेला. उ म्हणजे काय? विशाल पोट असलेला. आणि म काय? मस्तक, ज्याचे रसमय त्या ठिकाणी त्यांनी ओंकारामध्ये ज्ञानेश्वरांना अशा प्रकारे ओंकारामध्ये ते गणपतीचं स्वरूप त्या ठिकाणी त्यांना दिसलं. योगी बनकर ओम के दर्शन मैं भी पाऊंगा, वश में कर आदि को प्रभु से ध्यान लगाऊंगा. वर्षों महीने व्यर्थ बिताए, वर्षों महीने व्यर्थ गुजारे, पापों में ही ध्यान रहा, दुर्जन मंडल में ही मेरा बड़ा चढ़ा सम्मान रहा. उसका कटुफल चक चक कर अब पाप सारे मिटाऊंगा. योगी बनकर ओम के दर्शन मैं भी पाऊंगा. मन में केवल चाहया पग पग ओम जपू मैं, पुण्यों के दृढ़ तार धरूं चाहे लागत भूमैं. निज अनुभव पर ध्यान धर, निज अनुभव पर ध्यान धर, शुभ कर्म कमाऊंगा. योगी बनकर ओम को दर्शन मैं भी पाऊंगा. सच्चा बैरागी बनकर, सच्चा बैरागी बनकर चित्त वृत्ति को धारूंगा. पाप नदी के धारा को ज्ञान सूर्य से सोखूंगा. ओम निकट में जाकर मन की, ओम निकट में जाकर मन की ज्योति आज जगाऊंगा. योगी बनकर ओम के दर्शन मैं भी पाऊंगा. योगी बनकर ओम के दर्शन मैं भी पाऊंगा. वश में कर आदि को प्रभु को ध्यान लगाऊंगा. वश में कर आदि को प्रभु से ध्यान लगाऊंगा. योगी बनकर ओम के दर्शन मैं भी पाऊंगा. दर्शन मैं भी पाऊंगा. दर्शन मैं भी पाऊंगा. आपले जीवन हे व्यर्थ पापामध्ये आजपर्यंत गेलेलं आहे, तर या नाम जपाने नामस्मरणाने आपल्याला त्याच्यातून बाहेर यायचं. म्हणजे खोटं आपल्याला वाहवा करत असतील किंवा आपली स्तुती करत असतील तर त्यांच्यामध्ये आपण काय करतो? गुरफटत जातो. ते आपलं छान छान म्हणतात, चांगलं म्हणतात आणि त्यांच्यामध्ये आपला सन्मान वाढत चालतो. पण खरं काय आहे, तिथे आपल्याला सन्मान पाहिजे त्या ठिकाणी आपण जातच नाही. म्हणून आपण काय करतो? त्याच्यामध्ये आपण गुरफटत जातो. आणि नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा, त्या पापातून, त्या दोषातून आपण त्या ठिकाणी बाहेर येऊ शकतो. इति रुद्र संहितायां सप्तमोऽध्यायः. हरे नमः. वेळ झाली का? वेळ झाली का? थांब थोडं 5 मिनिट, एक 10 मिनिटं थांबू आणि चालू करू. ते काय होतं, हे दोन्ही माईक इकडे तिकडे सरकवण्याच्या चक्कर मध्ये ते साऊंड वाजतो मध्ये. आता सेट करते
अच्छा हा माईक फिरवता ना त्याच्यावर हा चालू आहे का माईक आता हा आवाज खूप मोठा वाटतो है ना अरे स्टॉप करायचं